भारतात सायबर हल्ल्यांमध्ये झपाट्याने वाढ. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 10 लाख सायबर हल्ले. महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातून बाब उघड. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क. एनआयए प्रमुख, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ सह अन्य एजन्सी बैठकीत सहभागी. सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यावर चर्चा. तीन तास पाहणी केल्यानंतर एनआयए प्रमुख बैसरण घाटीतून परतले. सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल. तपास आणखी वेगाने पुढे जाण्याची शक्यता. दहशतवादी हाशिम मुसा अजूनही पहलगाममध्ये लपल्याची माहिती. तर पाकच्या लष्कराकडून हाशिमला काश्मीरमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हुर्रियत आणि जमाते इस्लामी समर्थकांवर एनआयएची कारवाई. जवळपास 100 ठिकाणांवर टाकले छापे. पहलगाम हल्ल्यासंदर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली. सुरक्षा दलाचं मनोबल खच्ची करणं योग्य नाही. हा दहशतवादाविरोधात लढण्याचा काळ असल्याचं सुप्रीम कोर्टाचं विधान. वेव्स परिषद ही ऐतिहासिक. येत्या काळात ही परिषद नवी उंची गाठेल. तर पहिल्या परिषदेतच वेव्स परिषदेने जगाचं लक्ष वेधलं. पंतप्रधान मोदींकडून वेव्स परिषदेचं कौतुक. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली. संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. बीड दौऱ्यावर असताना प्रकृती बिघडली. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहाबाहेर मराठा आंदोलकांचा गोंधळ. पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांनी अडवल्याने राडा. मराठा आंदोलक मात्र भूमिकेवर ठाम. नाशिक पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. प्रवाशांचा मनस्ताप.